दुचाकी चोराची वेगळीच किमया नाशिकमध्ये पाहायला मिळाली आणि कशा प्रकारे तो दुचाकीची विक्री देखील करत होता पाहूया। मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत। दुचाकी चोरट्यांना आळा घालण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तांनी दुचाकी चोरी पथकाची स्थापना करून पथकाला चोरट्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले। बुधवारी या पथकाचे पोलीस अंमलदार भगवान जाधव यांना पंचवटी परिसरातून चोरी झालेली मोपेड ही दुचाकी सातपूर येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सातपूर येथे सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतलंय। मोईन अन्सारी असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केलेल्या दुचाकीचा रंग बदलून त्या विक्री केल्या असल्याची कबुली दिली आहे। यावेळी त्याच्याकडून 5,12,000 रुपये किमतीच्या तब्बल 9 दुचाकी हस्तगत केल्या। याबाबत पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी अधिक माहिती दिली आहे। नाशिक पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वाहन पथकाचे इंचार्ज मुक्तेश्वर लाड व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी गुन्हे जे चोरी जातात त्यांचा शोध घेतला असता त्यांना प्रथमतः आरोपी सिद्धांत सपकाळे हा डिटेक्ट झाला होता। त्यानंतर त्यांनी इसम मोईन अन्सारी याला ताब्यात घेतलं होतं। हे आरोपी मोपेड आणि मोटरसायकल यांचा रंग बदलून विक्री करत होते। अशा एकूण त्यांनी 9 गाड्या 2 व्हीलर जप्त केलेल्या आहेत। एकूण 5.5 लाखाचा मुद्देमाल त्यांनी जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी सध्या तपास पुढे चालू आहे। सर हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्यावरून त्यांनी तपास केलेला आहे। सदर संशयित इसमाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पंचवटी पोलीस करतात। सदर कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, पोलीस हवालदार योगेश चव्हाण यांनी केली। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।